Hello everyone, very good morning to all of you. You all have welcome to once again in English video lecture with Professor Randir here. Friends, we are dealing a poem from section number 2 which name is 2.1 Song of the Open Road. This poem is written by the famous writer Walt Whitman. So let's start the actual poem learning on we already learn about the poet, what achievement he has done in his lifespan. All the information we deal in the previous video. See the very first stanza's explanation here. Afoot and light-hearted, I take to the open road, healthy free the world before me. The long brown path before me, leading wherever I choose. In this first stanza, poet is a speaker also. The poem is in the voice of the poet, ready to start on a journey. Therefore, he has used a word afoot and light-hearted, I take to the open road. You are noticing here a person who is on a journey. बघा या ठिकाणी तुम्हाला या चित्रामध्ये पण दिसून येत असेल की हा व्यक्ती प्रवासाला निघालेला आहे. त्याच्याकडे लगेज बॅग वगैरे आहे आणि तो रस्त्याने चालताना आपल्याला दिसून येत आहे. इट शोज अस अ जर्नी इज गोइंग ऑन. यातून आपल्याला दिसते की प्रवास त्याचा सुरू झालेला आहे. देअरफॉर द स्पीकर इज सेटिंग आउट ऑन द ओपन रोड ऑन फूट. तो पायी निघालेला आहे. ऑन फूट इट मीन्स तो त्या अनवाणी तो पायी प्रवासासाठी निघालेला आहे. द वर्ल्ड बिफोर हिम इज हेल्दी अँड फ्री. द ॲटमॉस्फिअर अराउंड हिम इज व्हेरी फ्रेश, व्हेरी हेल्दी फाउंड हिम and he consider himself as a healthy person too, and also his mind is very free. त्याचं मन अगदी मुक्त आहे. कोणतेही ताणतणाव, चिंता, टेन्शन त्याला नाही आहे. त्याच्यामुळे कवी स्वतःला हेल्दी आणि फ्री असं म्हटलेलं आहे. द वर्ल्ड बिफोर हिम इज हेल्दी अँड फ्री. ही हिमसेल्फ इज लाईट हार्टेड अँड हॅपी. He recognizes that it is he who is in control of his journey. He recognizes that it is he who is in control of his journey. He will choose where the path will take him on his journey. Healthy free the world the before me, the long brown path before me leading wherever I choose. बघा, कवी प्रवासाला निघालेला आहे आणि त्या रस्ता ज्या ठिकाणी त्याला घेऊन जाईल तो त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार आहे. ही रेकग्नाइज दॅट इट इज ही हू इज इन कंट्रोल ऑफ हिज जर्नी. स्वतःच्या वरती त्याचं नियंत्रण आहे आणि तो प्रवासासाठी निघाले आहे. बट a poet who is telling about the life, how the life it is. जीवन कसं आहे हे त्या प्रवासातून त्याला सांगायचं आहे की बघा, जीवनाचा जो प्रवास आहे तो अनिश्चित आहे. कुठं आपल्याला जीवन कुठे घेऊन जाईल याचं काही आपल्याला शाश्वती नाही किंवा त्याच्याबद्दल आपल्याला कोणालाही काही कल्पना नसते. आणि पण मात्र जर आपण आपल्या वैयक्तिक लाईफमध्ये प्रवासाला निघलो, सपोज की आपल्याला प्रवास करायचा आहे पुणे या शहराकडे, कोपरगाव या ठिकाणावरून आपल्याला पुणे या शहराकडे प्रवास करायचा, तर आपल्याला निश्चितपणे माहिती असते की अंतर किती वेळ लागू शकतो. आपल्याला या ठिकाणी पोहोचण्यासाठी कोणकोणत्या मार्गाने जाऊ शकतो, या सर्व गोष्टींची आपल्याला एक सविस्तर माहिती असते. परंतु आपल्या जीवनाबद्दल आपण काही यासारखी माहिती आपण काही मिळू शकत नाही किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला कोणत्याही प्रकारचं पूर्वकल्पना येऊ शकत नाही किंवा ती देता येऊ शकत नाही. He will choose where the path will take him. रस्ता त्याला जिकडे घेऊन जाईल त्या मार्गाने तो जाण्यासाठी तयार असणार आहे.
ऑन हिज जर्नी ही इज फ्री अँड फाईन टू गो एनिवेअर ही विशेष. आणि प्रवासाला निघालेला व्यक्ती त्याला रस्ता ज्या ठिकाणी घेऊन जाईल त्या रस्त्याने तो मार्गक्रम करत पुढे निघालेला आहे. द पोएट इज ऑल्सो कॉन्फिडंट दॅट ही हॅज द फ्रीडम टू चूज हिज ओन पाथ. ही इज व्हेरी कॉन्फिडंट बिकॉज ही हॅज राईट टू चूज हिज पाथ. त्याला मार्ग निवडण्याचा अधिकार आहे याबद्दल तो समाधानी आहे, कॉन्फिडंट आहे. ही डज नॉट फील गुड लक मस्ट फेवर हिम. त्याला कोणत्याही प्रकारच्या गुड लकची गरज नाही आहे. बिकॉज ही कन्सिडर हिमसेल्फ ॲज अ लकी पर्सन, लकी फेलो. देअरफॉर ही डज नॉट रिक्वायर एनी काइंड ऑफ लक्स फ्रॉम अदर्स बाय द डेस्टिनी टू. ही इज नॉट बाउंड, ही इज फ्री ॲज द बर्ड. बघा, तो कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे त्याला, तो बंधनामध्ये बांधलेला नाही आहे. तो पक्ष्यांप्रमाणे विहार करण्यासाठी मुक्त आहे. जसे पक्षी स्वच्छंदी असतात, त्यांना सर्वत्र ते प्रवास करू शकतात. सेम वे अ पोएट हु इज कॉल हिमसेल्फ ॲज अ बर्ड, फ्री ॲज द बर्ड. स्वतःला सुद्धा तो एखाद्या मुक्त पक्षासारखा समजतोय आणि त्या रीतीने त्याचा जे जीवनाचा प्रवास आहे, अल्सो द जर्नी ऑफ द रिअल जर्नी टू, ती त्याची चालूच आहे. सी द नेक्स्ट स्टांजा, स्टांजा नंबर 2. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing, done with indoor complaints, laveries, quarrels, querulous criticism, strong and content I travel the open road. The second stanza explanation is like this. The speaker says that he does not have to pray for good luck because he is the maker of his future or fortune. बघा, कवी प्रवासाला निघालेला आहे. The world before him is very free or healthy also. The atmosphere is very pleasant for the journey. Henceforth I ask not good fortune. A poet called himself as a lucky person, therefore he did not any kind of the good luck from others. कवी स्वतःला अगदी लकी पर्सन समजतोय, त्याच्यामुळे इतरांच्या लकची त्याला कोणतीही अपेक्षा नाही आणि गरज पण तो त्याला वाटत नाही. The speaker says that he does not have any pray for good luck because he is the maker of his future or fortune. तो स्वतःचं नशीब घडवण्याची जबाबदारी त्याने स्वतःकडे घेतलेली आहे, किंवा तो समर्थ आहे स्वतःचं नशीब बदलण्याची किंवा घडवण्याची जबाबदारी पेलण्याची त्याच्याकडे ती क्षमता आहे. त्याच्यामुळे कवी म्हणतोय he does not have to pray for good luck because he is the maker of his fortune. तो स्वतःच्या नशीब घडवण्याकडे किंवा स्वतःचं नशीब तो स्वतःच घडवणार आहे असं त्याला म्हणायचे. He will no longer cry or hesitate to do what he wants because he is in need of nothing. बघा, henceforth, the meaning of the word henceforth it is therefore, त्यामुळे, ज्यामुळे. I whimper no more. Whimper means cry, रडणे, नशिबाला दोष देणे, अशा प्रकारच्या काही गोष्टी मी करणार नाही आहे, किंवा जे काही मी कार्य हाती घेतलेले ते पोस्टपोन सुद्धा करणार नाही आहे, आणि ह्या सर्व गोष्टी मी निभावून नेणार आहे याची पूर्णपणे खात्री पोएटला आहे. He will no longer cry or hesitate to do what he wants because he is in need of nothing. त्याला यासारख्या कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही. बिकॉज ही इज एबल और केपेबल टू डू ऑल द थिंग्स और टू हँडल द सिच्युएशन्स व्हेरी परफेक्टली. त्याला सर्व गोष्टींचा सामना करण्याची त्याची स्वतःची तयारी आहे.
No longer content with being wall inside. Strong and content, I travel the open mind. A person who is able to face the complaints done with indoor complaints, त्याच्या काही ज्या तक्रारी आहेत, समस्या आहेत, त्याने पूर्णपणे घालवलेल्या आहेत. लायब्ररीज कॉरिलियस क्रिटिसिझम, त्याच्यावर होणारे जे समीक्षक आहे किंवा आरोप दोषारोप या सर्व गोष्टींचा त्याने पूर्णपणे निपटारा केला आहे. त्या गोष्टींपासून तो अलिप्त झालेला आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट, आय ट्रॅव्हल द ओपन रोड. आणि पूर्णपणे मनाची खंबीर असं तयारी करत तो या प्रवासाच्या दिशेने निघालेला आहे. ही इज स्ट्रॉंग अँड हॅपी टू बी ऑन द ओपन रोड. ही इज व्हेरी स्ट्रॉंग टू इग्नोर ऑल काइंड ऑफ कंप्लेंट्स अँड क्रिटिसिझम अगेन्स्ट हिम. त्याच्यावर होणारे आरोप प्रत्यारोप या सर्व गोष्टींना सामोरं जाण्याची क्षमता त्याच्याकडे तयार झालेली आहे. देअरफोर ही कॉल हिमसेल्फ स्ट्रॉंग अँड कंटेंट. I travel the open road. With the strong mind or healthy mind, he is traveling on the open road. See the next stanza, stanza number 3. The earth that is sufficient, I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. In the third stanza, the speaker seems to separate himself from others. बघा, कवी स्वतःला इतरांपासून वेगळा समजतोय की जग आहे, ह्या जगामध्ये आपण प्रत्येकजण एक वेगळे भिन्न आहोत. प्रत्येक मनुष्याकडे असलेले गुणधर्म हे थोडेसे प्रमाणामध्ये त्याकडे असलेले स्किल्स ॲबिलिटीज ह्या डिफरंट आहेत. सेम वे अ पोएट कन्सिडर हिमसेल्फ अ सेपरेट पर्सन फ्रॉम अदर्स. ही सेज द अर्थ इज फाईन द वे इट इज. तो या पृथ्वीवरील द अर्थ दॅट इज सफिशियंट. पृथ्वी ही एक सुंदर अशी सृष्टी निर्माण या पृथ्वीवर आहे आणि या सृष्टीवरील जीवन हे अतिशय चांगल्या रीतीने तो जगण्याचा, या पृथ्वीवर जगण्याचा त्याचा प्रयत्न आहे. सेज द अर्थ इज फाईन द वे इट इज. या पृथ्वीवरील तो त्याचा मार्ग शोधणार आहे. ही डज नॉट डिझायर टू बी एनी क्लोजर टू द स्टार्स दॅन ही ऑलरेडी इज. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. जे काही त्याच्या जवळचे आहेत, निकटवर्तीय आहेत, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या विशेषचा किंवा गुड लकचा त्याला कोणत्याही गुड लकची गरज नाही. एनी नियरर कॉन्स्टलेशन्स, त्यांच्याकडील असलेल्या शुभेच्छांचा किंवा शुभ अशुभ या गोष्टींचा त्याला कोणत्या अपेक्षा त्याने ठेवलेल्या नाहीत. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. द स्टार्स, बघा रात्री आकाशामध्ये ग्रह, नक्षत्र, तारे आपल्याला दिसून येतात. तर या ग्रहांची ग्रहस्थिती आपल्या जीवनावर परिणाम करत असते. परंतु कवी या गोष्टीचं खंडन करतो किंवा त्या गोष्टींची त्याला गरज भासत नाही. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. तारे ग्रह ज्या ठिकाणी आहेत ते ठिकाणी ते व्यवस्थित आहेत. त्यांच्या गुड विशेषची किंवा त्यांच्या लकची मला गरज भासत नाही असं कवीला सांगायचं आहे. ही डज नॉट डिझायर टू एनी क्लोजर टू द स्टार्स दॅन ही ऑलरेडी इज. ही नोज दे आर फाईन व्हेअर दे आर. त्यांना माहिती आहे की ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांची जे कार्य चालू आहेत किंवा जे ग्रहतारे आहेत त्या ठिकाणीच ते अबाधित आहेत असं त्याला म्हणायचं आहे. अँड दे आर गुड इनफ फॉर दोज हू बिलॉंग्स टू देम. जे लोक त्यांना या तारेग्रह तारकांशी त्यांचं जीवन निगडीत आहे अशा लोकांना त्यांना ती ब्लेसिंग तो देवोत किंवा ज्यांच्याशी संबंधित आहे त्यांना त्या गोष्टी मिळावत असे त्याला वाटतं. ही डज नॉट इन्क्लूड हिमसेल्फ इन द ग्रुप ऑफ पीपल हू बिलॉंग्स टू द हॉरोस्कोप. बघा, जे लोक भविष्यवाणी, ग्रह, नक्षत्र, तारे, तारका यांच्याशी जीवनमान
त्यांच्या जीवनामध्ये काय घटना घडतील, म्हणजेच इट कॉल्ड अ होरोस्कोप. आपण भविष्य बघतो, अशा लोकांमध्ये तो स्वतःची गणना करत नाही आहे, किंवा जे पुढे काही घटना घडतील याचं भविष्यवाणी आपण बघत असतो, अशा लोकांमध्ये माझा समावेश नाही आहे असं कवीला म्हणायचं आहे. ही डज नॉट इन्क्लूड हिमसेल्फ इन द ग्रुप ऑफ पीपल हू बिलॉंग्स टू द होरोस्कोप. ही इज नायदर बिलिव्हिंग नॉर नीड इट. त्याचा या गोष्टीवर विश्वास नाही आणि त्याला या गोष्टीची गरज पण नाही आहे. अशा रीतीने थर्ड स्टांजाचं एक्सप्लेनेशन आपण बघतो आहोत. पुढचा जो स्टांजा आहे, लास्ट स्टांजा. स्टील हिअर I carry my old delicious burden. I carry them, men and women, I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. See the explanation of fourth stanza. The speaker admits that he has lots of problems. Obviously, every person faces several problems in his life. Some people find the solution on it and some stuck in that. काही लोक त्यावरती उपाययोजना करतात, काहींना त्या उपाययोजना करता येत नाही आणि त्या समस्यांमध्ये गुरफटून जात असतात. Still here I carry my old delicious burden. डिलिशियस बर्डन म्हटलेलं आहे. डिलिशियस म्हणजेच की रुचकर, चविष्ट, स्वादिष्ट. पण बर्डन हे काही, बर्डन म्हणजेच आपल्यावर असलेलं ओझं, ताणतणावांचं, प्रॉब्लेमचं, ते काही डिलिशियस नसू शकणार आहे. बट पोएट हॅज यूज द वर्ड डिलिशियस बर्डन. इट्स कॉल्ड द व्हेरी डिफरंट वन अँड इट्स कॉल्ड द पॅराडॉक्स. याला पॅराडॉक्स असं म्हणतात. I carry them, men and women, I carry them with me wherever I go. He is carrying and facing those problems wherever he goes. ते समस्या आणि संकट तो स्वतः सोबत घेऊन पुढे जात आहे. The speaker declares that he cannot get rid himself from them or run away fearfully. बघा, या संकटांपासून तो काही स्वतःची सुटका करू शकणार नाही किंवा त्यातून तो समस्यांना सोडवण्याचा प्रयत्न तो करणार आहे, परंतु ते संकट पूर्णपणे तो काही घालू शकणार नाही. स्वतःहून त्याला त्या संकटाचा सामना करावाच लागणार आहे असं त्याला म्हणायचं आहे. गेट राईड हिमसेल्फ फ्रॉम देम ऑर रन अवेअर फेअरफुली. किंवा तो पळसुद्धा काढणार नाही किंवा खचून जाणार नाही असं कवीला म्हणायचं आहे. ही हॅज स्ट्रेंथ टू फेस देम ऑल. He is able or he has a capable person to face the challenges, face the problems that will come in his journey. He is filled with his burdens and in return to fill them, he accepts all challenges and to carry them with him wherever he goes. ज्या ठिकाणी तो जाईल त्या ठिकाणी या सर्व समस्यांना तो तोंड देत राहणारच आहे आणि त्या समस्येतून स्वतःला सावरणार आहे याची पूर्णपणे खात्री त्याला स्वतःबद्दल आहे असं कवी या ठिकाणी सांगतोय. या फोर्थ स्टांजाचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण बघितलं आहे. सी द फोर्थ नंबर स्टांजा इज हिअर ऑल्सो. In this way we have learned this poem, the all four stanzas explanation. In next video lecture we will learn the remaining part of this lesson or poem. Still you have to watch these videos regularly at home and also write your roll number in comment box. And tomorrow we have to face a Zoom meeting at 9 AM in the morning. So all students have to attend this meeting compulsory. Thank you once again.